नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जीकेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत असे जीकेचे व्हिडिओ की तुम्हाला काही माहिती असतील, काही माहिती नसतील, माहिती करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, खूप सारे जीकेचे प्रश्न असतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती वगैरे इथं तयारी करत असाल तर आजच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, कोणतीही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर आपण कालचा जो प्रश्न अभ्यासला होता चौथा, चीन या देशाची राजधानी कोणती, तर बीजिंग, इथपर्यंत तुम्हाला आठवत असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आज त्याच्या पुढे आपण जीकेचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पहा, त्याचे बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आपल्या इथं विचारलेलं आहे. उपपंतप्रधान त्या सरदार वल्लभभाई पटेल हे होते. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 6 आहे, केम्ब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शैक्षणिक केंद्र याच्यासाठी बरोबर उत्तर आहे. याच्यासाठी हे उत्तर बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 7 आहे, अतिशय मोठा आहे, पाहू शकता आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2011 साली पार पडलेली एक दिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली होती? म्हणजे मित्रांनो, इथं सांगण्याचा असा प्रयत्न केला आहे, 2000 साली जी आपण एक दिवसाची जी क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा घेतली होती, त्यामध्ये कोणत्या देशाने पहिला चषक जिंकला होता? तर त्याच्यामध्ये आपला भारत हा देश आहे. त्यानंतर भारताचे पहिले अंतराळवीर कोण आहे? तर रोकेश शर्मा हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे, अतिशय सोपा आहे मित्रांनो. UNO म्हणजे काय? याचं पूर्ण रूप काय आहे? तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन हे त्याचे बरोबर उत्तर असेल. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 10 आहे, संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते? तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, संत ज्ञानेश्वरांचं गाव आहे आप्पेगाव. लक्षात ठेवा, आप्पेगाव खूप सोपं आहे, आप्पेगाव. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? जो आताचा दौलताबाद किल्ला आहे, त्या किल्ल्याचे पूर्वी नाव काय होते? तर देवगिरी हे किल्ल्याचे नाव होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पहा, अतिशय इम्पॉर्टंट विचारला तो पोलीस भरतीसाठी, त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. IMP प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे, मी 10वी पास झालो हा काळ ओळखा. मी 10वी पास झालो. झालो हा शब्द मित्रांनो भूतकाळातला आहे, म्हणजेच इथे वापरला गेला आहे साधा भूतकाळ, म्हणजे एवढ्यातच क्रिया पूर्ण झालेली आहे. मी 10वी पास झालो. ओके. त्यानंतर विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? तर कन्याकुमारीला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारे आहे? पहा काय विचारलंय, अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे? तर वाघूर जी नदी आहे ना, वाघूर, त्या नदीच्या किनाऱ्यावरती अजिंठा लेणी आहे. ओके. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकच्या बढती झाल्यानंतर तो कोण होतो? तर सहाय्यक पोलीस निरीक्षक होतो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 1853 मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहेत? तर बांगलादेशाचे आहेत. पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले? तर मेघदूत हे खंडकाव्य लिहिले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला होता? म्हणजे कोणी केला आहे? तर ठक्कर बाप्पा यांनी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पहा. रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय? जास्त मेहनत करणे. जेव्हा मित्रांनो आपण आजी आजोबाला विचारतो की तुम्ही काय काम केलं,
म्हणजे आपण सिरियसली असं विचारायला गेलो तर आजी आजोबा तुम्हाला म्हणतात आम्ही अनेक पावसाळे पाहिले, आम्ही रक्ताचं पाणी केलं. म्हणजे आपण समजून जायचं की त्यांनी जास्त मेहनत केलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? मित्रांनो, उत्तर आहे लबाड माणूस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद ह्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर लोकसभेचे सभापती पद भूषवणारे पहिली भारतीय महिला कोण? मीरा कुमार ही आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, अजिंठा लेणीच्या चित्रातून मुखत्व कोणती कथा चित्रालेली आहे? तर जातक कथा ही चित्रालेली आहे. रशियाच्या संसदेस काय नाव आहे? तर पहा, ड्युमा हे नाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, गोल्डन बॉल कोणाशी संबंध आहे? तर फुटबॉल याच्याशी संबंध आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला? तर उत्तर आहे मेहबूब उल हक यांच्या मार्गदर्शनाखाली. तर प्रश्न क्रमांक 29 आहे, शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह जी यांची समाधी कोठे आहे? तर यांची समाधी नांदेड या ठिकाणी आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते? तर राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या 250 असते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर काशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर अलकनंदा ही नदी जी आहे त्या नदीच्या काठावरती वसलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुमेधरोग चुखोरे कोणत्या राज्यात आहे? तर याचे राईट आन्सर असेल अरुणाचल प्रदेश. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते? तर मित्रांनो, इथं लक्षात ठेवा 3 असते. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 34 आहे, तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे? तर 29वे राज्य आहे तेलंगणा. ओके. पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याच्या अधिकार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उपविभागीय दंडाधिकारी यांना. ओके. त्यानंतर डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतात? तर अजीवनसत्व. त्यानंतर भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. हे बरोबर उत्तर असेल. पहा पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38 आहे, महाराष्ट्र शासनातर्फे सन 2028 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर हा दिवस. ओके. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर थेम्स जी नदी आहे मित्रांनो, त्या नदीकाठी हे शहर वसलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 40 आहे, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? तर चित्रपटाशी संबंध आहे. 41वा प्रश्न आहे, महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मुंबई येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? तर सन 1979 साली. तर पहा, प्रश्न क्रमांक 42 आहे, दर 4 मीटर अंतरावर याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर एकूण किती झाडे लावता येतील? तर 251. एका चौरसाचे क्षेत्रफळ जर 1444 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? तर 152 सेंटीमीटर. ओके. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी व तिसरी संख्या 9ने जास्त आहे तर पहिली संख्या किती? तर 21 उत्तर हे बरोबर आहे. अचूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर अचूक तर नेमका. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर सम्राटचं सम्राज्ञी. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे, खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा. कर नाही त्याला डर कशाला. हा बरोबर आहे. 48 दिशा या शब्दाचे वचन बदला. दिशाचं दिशा राहील. ओके. त्यानंतर किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रश्मी. स्वतःमध्ये कमी गुण असणारा फार बढाई मारतो या अर्थाची म्हण ओळखा. उथळ पाण्यात खळखळाट फार. असे आपण खूप सारे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिले आहेत मित्रांनो. अजूनही आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.